काय बाई हे होऊन बसलं। आम्ही आपले मुलगी सासरी सुखात नांदते या समाधानात, आणि तिकडे तुमचे हाल चालले होते। जावई बापूंनी फक्त त्यांची बाजू सांगितली। तुम्ही कशा पत्नी म्हणून त्यांच्यासाठी योग्य नाही आहात, तुम्ही कशा मंद आहात, तुम्हाला फारसं कसं काही कळत नाही, तुम्हाला कसं शिक्षण नाही, अशा अनेक तक्रारी होत्या त्यांच्या। सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितलं त्यांचं लग्न आधीपासूनच कोणातरी दुसऱ्या एका मुलीवर प्रेम होतं आणि त्यांना त्यांच्याशीच लग्न करायचं होतं म्हणे। बाई म्हणजे आपल्या आदितीला सोडचिठ्ठी देणार की काय? याचा अर्थ त्यांना आदितीशी संसार करायचा नाहीये। तुम्ही या आधीच मला हे सगळं सांगितलं का नाहीत? दादा मी घाबरले होते। कोणाला? मला वाटलं की हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल। मग आता हे जावई बापूंकडून आम्हाला कळल्यावर तरी वेगळं काय झालंय असं वाटतंय तुम्हाला? मला कल्पना नव्हती ती बोलण्याची हिम्मत करतील। काय बाई माझ्या लेकीनं भोगलं असेल त्या घरात। मारहाण करायचे म्हणे। हो सुरुवातीला त्यांना माझा खूप राग यायचा। आई वडील त्या मुलीला भेटू देत नाही त्याचा सगळा राग ते माझ्यावर काढायचे। नंतर तर ती मुलगी नेहमीच राहायला येऊ लागली। माझं त्या घरात स्थान एखाद्या फर्निचर सारखं होतं। नंतर त्यांच्या आई वडिलांच्या लक्षात आलं की मुलाचं जबरदस्तीने लग्न लावून आपण चूक केली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती। मला कळतच नव्हतं मी त्या घरात का राहते। मी असले काय नसले काय कोणाला काही फरकच पडत नव्हता। एक दिवस तर त्या मुलीच्या हेमाच्या अंगावर माझ्या हातून चहा सांडला तर यांनी सगळ्यांसमोर मला 2 कानाखाली मारल्या। बाई म्हणाले मी हे मुद्दाम केलंय तिला भाजावं म्हणून। मी सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी काय ऐकूनच घेतलं नाही। सरळ हाताला धरून मला घराबाहेर काढलं। म्हणाले डिवोर्सच्या नोटीसची वाट बघ। मला कळेच ना आता काय करावं। एवढ्यात माईचा फोन आला त्यामुळे मला तडक इकडे निघून येता आलं। अरे असं कसं करू शकतात ते? त्यांचं जर का कोण हेमा का कोण तिच्यावर प्रेम होतं तर मग आधी सांगायचं ना। तुझ्याशी लग्न का केलं? त्या माणसाचा खेळ झाला पण तुझं आयुष्य बरबाद झालं ना। त्यांच्या आई वडिलांसमोर बोलण्याची हिम्मत नव्हती त्यांची, म्हणून तुझ्याशी लग्न करून तुझं आयुष्य बरबाद करायचं का? सगळ्यांमध्ये तुझ्यासारखी हिम्मत नसते पुनर्वसू। स्वतःसाठीच खड्डा खणणं आणि त्यामध्ये पडणं म्हणजे काय ते असं? म्हणजे देवाच्या घरी न्याय असतो ना तो असा। मला कळलं नाही वहिनी। लोकाच्या मुलीला घराबाहेर घालवायला बसले होते ना, आता स्वतःच्याच बहिणीला माहेरी हाकलून दिले। अहो असं नका ना बोलू। नाहीतर काय ग, मी बोलले की माझं तोंड दिसतं। त्यांचा चेहरा बघितला होतास का कसा झाला होता ते त्यांना माहेरी पाठवलंय म्हटल्यावर? घ्या इथेच सगळं फेडावं लागणार आहे। वहिनी प्लीज। प्लीज काय प्लीज ग? ते सुद्धा असंच म्हणाले ना की मला हिच्या बरोबर संसार करायचा नाहीये, हिला माहेरी पाठवून द्या। सासरी पाठवलेली मुलगी माहेरी आल्यानंतर माहेरच्यांचं काय होतं हे कळलं असेल आता त्यांना। कुमुद वहिनी तुमच्या दोघांमध्ये फक्त भांडण चालू आहेत, इथे जीजींसोबत अन्याय होतोय। हो ग, नाही म्हणजे त्या गोष्टीचं मला वाईट वाटतंच आणि अगदी मनापासून मला वाईट वाटतं। हो कुठल्याही बाई बरोबर ना हे असं व्हायला नको। म्हणजे मला असं वाटलं होतं की त्यांनी त्यांच्या सासरी निघून जावं, पण अगं बाई एवढं सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की नको बाई त्यांना सासरी पाठवायला। ह्या सगळ्यामध्ये त्यांचा काय दोष आहे मला सांग? आणि काय फरक पडणार आहे? आपल्याला काय वंसनचं करायला जड जात आहे का? आपल्या वंसनांना खूप चांगला नवरा मिळेल बघ, त्याला म्हणावं मर तू, घेऊन बसते हे मला।
आपल्या वंसनसारखी बायको शोधून सुद्धा सापडणार नाही बघ त्या माकड तोंडाला. नाहीतर काय ग, त्यापेक्षा आमचे हे कितीतरी पटीने बरे आहेत. यांनी कधीच असले उद्योग केले नाहीयेत हो. नाही म्हणजे त्यांना काही माझ्यासारखी हाऊसमौज नाहीये, पण आमचे हे चांगलेत. मी तर बाई मनोमन देवाचे आभारच मानते. तरी ह्याच्यासारखा नवरा मिळाला असता तर मी काय केलं असतं ग उर्मी? खरंय पण नाही, माई म्हणतात तेच खरं. माझा नवरा म्हणजे ना प्रभू रामचंद्राचा अवतार आहे. बघा कोण बोलतंय. हे बाई, जे खरं आहे ते खरं आहे हो. तुला एक विचारू? नको. तुला काही प्रॉब्लेम आहे का? मला काहीतरी ऑड वाटतंय. कशाबद्दल? मला वाटतं तुला कसला तरी त्रास होतो. वासू, जीजी ये ना. कामात आहेस? नाही, विशेष नाही. थोडं बोलायचं होतं. इनफॅक्ट मी तुझाच विचार करत होतो. मीच तो कधी केला नाही. म्हणजे माझा विचार करण्याच्या आधी नेहमी दादांचा विचार मनात यायचा आणि मग स्वतःचा विचार करायचा बाजूलाच राहायचं. आय एम सॉरी. तू का सॉरी म्हणतोयस? एक भाऊ म्हणून मी चुकलो, खूप चुकलो. तुझं काय चुकलं? मी तुला समजून घ्यायला हवं होतं, तुझ्याशी बोलायला हवं होतं, पण मी ते केलं नाही. मला नेहमी काहीतरी तुझ्याबद्दल ऑड वाटायचं. मी माझ्याच प्रॉब्लेममध्ये इतका गुरफटलो होतो ना की मला तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळच उरला नाही. मला तरी कुठे असं वाटलं की भाऊ म्हणून तुझ्या पुढे मन मोकळं करावं. जीजी, भावंड म्हणून आपल्यात प्रेम जरूर आहे, पण मैत्री नाही होऊ शकली. कारण आपल्या घरात ते वातावरणच नाहीये. पण तरी जाऊ दे ना, जुन्या गोष्टी काढून काय होणार आहे? तर जुन्या गोष्टीतून आपण खूप काही शिकू शकतो. पण मला बरं वाटलं. मी हा आधीच करायला हवं होतं. मी दादांशी बोलायला हवं होतं, किंवा निदान तुझ्याशी तरी. जे झालं ते झालं. आता तुला काय करायचंय ते सांग. मला या लग्नातून बाहेर पडायचंय. आणि त्यानंतर? माहित नाही. म्हणजे त्यानंतर काय करायचं आहे हे खरंच माहिती नाहीये मला. पण काय करायचं नाही हे मात्र पक्क ठरलंय माझं. काय करायचं नाही? मी इतक्यात लग्न नाही करणार. जीजी, जे काय झालं त्यात तुझी चूक नव्हती, आम्हा सगळ्यांची चूक होती. मला शिकायचंय. मला माझं शिक्षण पूर्ण करायचंय. उर्मीकडे बघते ना मी, किती कॉन्फिडंट असते ती नेहमी. तिला स्वच्छ माहिती असतं तिला काय करायचं आहे आणि काय करायचं नाहीये. मलाही असंच आत्मविश्वासाने जगायचंय. आणि शिक्षण घेऊनच तो आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण होईल अशी खात्री आहे माझी. शिक्षण आणि स्वावलंबन. आत्ता तरी मला एवढंच हवंय. लग्नाची तर धास्तीच बसली आता. जीजी, तुला जे काही करायचंय त्यासाठी माझा सपोर्ट आहे. फक्त दादांपुढे बोलण्याची हिंमत नाहीये माझी अजूनही. माई, पूजा करून घेताय ना? असू दे ग, जाऊ दे, काही घाई नाही त्याची. काय झालं? एवढं देवदेव केलं आणि काय झालं शेवटी? आता यात सगळ्यात देवाचा काय दोष? मग कुणाचा? जे काही करतो ते आपण करतो ना सगळं. अगं पण त्याच्या इच्छेप्रमाणे सगळं घडत असतं ना. दादा, आमच्या जन्मवेळेवरून तयार केलेल्या पत्रिका जुळत नव्हत्या, म्हणून मी जन्मवेळ बदलून भाऊला दिली. यात त्याचा काहीही दोष नाहीये. आम्ही जी वेळ त्याला दिली ती त्याने तुम्हाला दिली. म्हणजे अजून एक खोटेपणा.